नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. प्रकृतीच युद्ध खेळण्यास प्रवृत्त करेल. भाग 2. ओव्या आहेत 1278 ते 1285. अहंकारामुळे जरी अर्जुन युद्ध करणार नाही असं म्हणत असला तरी त्याची जन्मजात क्षत्रिय प्रवृत्ती त्याच्याकडून युद्ध करवूनच घेईल असं भगवंतांनी श्लोकात सांगितलं. आता ज्ञानदेव त्याचं स्पष्टीकरण करत आहेत. पथ्यद्वेषीया पोषीज्वरू का दीपद्वेषीया अंधकारू विवेकद्वेषे अहंकारू पोषूनी तैसा. पथ्याचा द्वेष करणारा जसा ज्वराला वाढवतो अथवा दिव्याचा कंटाळा करणारा जसा अंधकाराला वाढवतो त्याप्रमाणे विवेकाच्या द्वेषाने अहंकाराला वाढवून स्वदेहा नाम अर्जुनु परदेहा नाम स्वजनु संग्रामा नाम मलिनु पापाचारू. आपल्या देहाला अर्जुन नाव देऊन व युद्धाला वाईट व पापकारक कृत्य असे नाव देऊन इयामती फुलिया तिघातीने नामे येया ठेवून या धनंजया न झुंजे ऐसा. अर्जुना, अशा या आपल्या बुद्धीने या तिघांना 3 नावे ठेवून मी लढणार नाही असा जीवा माझी निष्ठंकू करीसी जो अत्यंतिकू तो वाया धाडील नैसर्गिकू स्वभावोची तुझा. जो अंतःकरणामध्ये तू पक्का निश्चय करशील त्या निश्चयाला तुझा नैसर्गिक स्वभावच व्यर्थ करेल. आणि मी अर्जुन हे आत्मिक यया वधू करणे हे पातक हे माया वाचून तात्विक काही आहे. आणि मी अर्जुन हे माझे सर्व नातलग व यांचा वध करणे हे पाप या कल्पना ही भ्रांती आहे. याशिवाय तात्विक दृष्टीने पाहिले तर यात काही तथ्य आहे काय. आधी झुंजार तुवा होवावे मग झुंजावया शस्त्र घेयावे का न झुंजावया करावे देवांगण. वर सांगितल्याप्रमाणे मी अर्जुन हे माझे आप्त व यांना मारणे हे पातक ही सर्व भ्रांती असल्यामुळे तू युद्ध करणाराच ठरणार नाहीस. म्हणून अगोदर तू लढणारा व्हावास म्हणजे ठरावास आणि मग लढण्याकरता शस्त्र घ्यावेस अथवा न लढण्याची शपथ घ्यावीस. म्हणून न झुंजणे मनसी ते वायाने ना मानू लोकपणे लोकदृष्टीही. म्हणून मी लढणार नाही असे जे तू म्हणतोस ते तात्विक दृष्ट्या व्यर्थ आहे. अथवा जगाप्रमाणे लोकांच्या दृष्टीने देखील तू लढणारा आहेस असे जरी घटकाभर मानले तरी न झुंजे ऐसे निष्ठंकिसी जे मानसे ते प्रकृती अनारिसे करविलची. तरी मी लढणार नाही असा जो तू मनाने निश्चय करीत आहेस तो निश्चय तुझा क्षात्र स्वभाव उलट करविल म्हणजे तो निश्चय टिकू देणार नाही. भगवंतांनी श्लोकात यद अहंकारम आश्रित्य अहंकाराचा आश्रय घेऊन लढणार नाही असे जे म्हटले आहे त्यातील अहंकाराचा अर्थ ज्ञानदेवाने आपल्या टीकेत विशेष रीतीने स्पष्ट केला आहे. आधी अहंकार का निर्माण होतो ते ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करतात. पथ्याचा द्वेष करणारा आपला ज्वर विकोपाला नेतो किंवा दिव्याचा द्वेष करणारा अंधाराचे भक्ष होतो. त्याप्रमाणे विवेकाच्या द्वेषाने अहंभाव बळावतो. विवेक म्हणजे आत्मानात्मविवेक. प्रकृती ही परमात्म्यापेक्षा वेगळी आहे हे जाणणे हे विवेकाचे काम आहे. हे विवेकाने जाणले की जे कर्म घडते त्याचे कर्ते पण आपल्याकडे येत नाही हे लक्षात येतं. परंतु असा विवेक नसेल तर मात्र देह म्हणजेच मी आहे व त्या देहाकडून घडणारी कर्मे सुद्धा माझीच आहेत, मी त्या कर्मांचा कर्ता आहे असा अहंकार बळावतो. म्हणून ज्ञानदेवांचे भगवंत अर्जुनाला सांगतात की तू स्वतःच्या देहाला अर्जुन असं नाव दिलंस व दुसऱ्याचे देह नातेसंबंधाने जोडले गेले असल्यामुळे त्यांना तू स्वजन म्हटलीस. मग धर्माने प्राप्त झालेल्या युद्धात स्वजनांचा वध हे तुला पाप वाटू लागले. अशा प्रकारे स्वतःचा देह म्हणजे अर्जुन, दुसऱ्याचा देह म्हणजे स्वजन व युद्ध म्हणजे पाप अशी तू त्यांना 3 नावं दिलीस आणि लढणार नाही असा निश्चय केलास. पण हा तुझा जो निश्चय आहे तो मोहामुळे आलेला आहे. त्याला काही तात्विक आधार आहे का. ही केवळ माया किंवा भ्रम आहे. तात्विक दृष्टीने पाहिले असता मुळात देह म्हणजे अर्जुन नव्हे असे असताना स्वतःला योद्धा मानणे हाही भ्रमच आहे. त्या भ्रमाला खरे मानून
तू हातात शस्त्र घेतलेस आणि आता मी युद्ध करणार नाही अशी प्रतिज्ञा करतोस. या सर्व गोष्टी भ्रमात्मकच नाहीत का? यात तू करता व अकर्ता कोण आहे हे तात्विक दृष्टीने ओळखले नाहीस. बरं, लौकिक दृष्टीने विचार केला तरी तुझे म्हणणे बरोबर दिसत नाही. तू क्षात्र प्रकृतीचा आहेस. न्याय्य युद्ध करणे हा तुझा धर्म आहे व स्वभावही आहे. तेव्हा तुझा युद्ध न करण्याचा निश्चयही फार काळ टिकणार नाही. युद्धाला तोंड फुटले की प्रकृतीच तुझ्याकडून युद्ध करवून घेईल. त्यामुळे तुझा युद्ध न करण्याचा निश्चय विफल होऊन जाईल. एकूण अर्जुन स्वतःला देहापुरता मर्यादित मानून युद्ध करू इच्छित नसेल तर ती गोष्ट तात्विक दृष्ट्या बरोबर नाही. कारण देह म्हणजे अर्जुन नसून आत्मरूप हेच खरे आहे. आणि लौकिक दृष्टीनेही हा निश्चय टिकणारा नाही. कारण त्याची क्षात्र प्रकृतीच त्याला युद्ध करायला लावेल. हीच गोष्ट भगवंत पुन्हा एकदा श्लोकात स्पष्ट करून सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.